पदवीधर प्रकोष्ठ यवतमाळ जिल्हा समन्वयक या पदावर यवतमाळच्या घाटंजी येथील ॲडव्होकेट संदीप वसंतराव माटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये ॲडव्होकेट संदीप माटे यांना पदवीधर प्रकोष्ठ जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली. पक्षाच्या ध्येय धोरणांना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार ॲडव्होकेट संदीप माटे यांनी यावेळी बोलून दाखविला. ते GTV न्यूज मराठीवर फोन लाईनद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. माझी नुकतीच यवतमाळ जिल्हा भाजपाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये मला पदवीधरचं जे प्रकोष्ठ आहे भाजपाचं, त्याच्यामध्ये मला जिल्हा प्रमुख म्हणून, यवतमाळ जिल्हा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. या नियुक्तीबद्दल माझे जे सगळे वरिष्ठ आहे त्या वरिष्ठांना मी त्याचं श्रेय देतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि हे अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांनी मला दिली आणि माझ्या कामाची त्यांनी दखल घेतली. याबद्दल मी आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण यांचे प्रथम आभार मानतो. अतिशय महत्त्वाची अशी नियुक्ती आहे आणि आम्ही जे आज वेळोवेळी काम केलेलं आहे पक्षामध्ये, बरेच आता कामं असतात, कामाचे वेगवेगळे प्रकार असतात, तर त्याच्यामध्ये फक्त निवडणूक हा एक पार्ट नसतो, तर संघटनात्मक कामाला बांधून ठेवणे, संघटनात्मक काम वाढवणे, वेळोवेळी आलेले पक्षाचे कार्यक्रम राबवणे आणि ते निश्चितपणे चांगल्या स्तरावर राबवणे, लोकांपर्यंत पोहोचणे आणि लोकांना त्या पक्षाच्या निर्णयाचा, पक्षाने घेतलेल्या वेगवेगळ्या अशा जे काही कार्यक्रम असतात त्याचा फायदा पोहोचवणे हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम असते. आणि मी आता गेले काही वर्षापर्यंत घाटंजीच्या स्तरावरती तालुका स्तरावरती माझ्यातलं बेस्ट देण्याचा मी प्रयत्न केला आहे. ते कुठलंही काम असो, पक्षाने एकदा दिलं की ते शेवटच्या टोकापर्यंत नेणं आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं, कार्यकर्त्यांमध्ये संवाद ठेवणं, कार्यकर्त्यांना बांधून ठेवणं आणि कुठलंही पद असो वा नसो, आपण आपली कार्यकर्ता म्हणून जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते, ती आपण पार पाडणं. आणि मला अभिमान आहे की मी आता भाजप जो जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काम पक्षाचं पण आहे. दोन्ही ठिकाणी आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्याचा आम्ही एक भाग आहे, याचा मला अभिमान आहे. आणि यापुढेही जी काही जबाबदारी आलेली आहे पदवीधरच्या संदर्भामध्ये, परंतु ते काही फक्त पदवीधरचीच राहते असं नाही आहे, तर जिल्हा कार्यकारिणीमध्ये निवड झाल्यामुळे अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या वेळोवेळी या पक्ष देत असते आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा माझ्या परीने मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि घाटंजी तसंच घाटंजी तालुक्यातील संघटनात्मक कामामध्ये मी पहिले जसा सक्रिय होतो तसाच आणि त्याहीपेक्षा जास्त सक्रिय राहून निस्वार्थपणे पक्षाची आणि आपल्या समाजाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन.